इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र आपले संविधान पाठ 3 संविधानाची वैशिष्ट्ये। विद्यार्थी मित्र हो, मागील 2 पाठात आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली याचा आणि संविधानाच्या उद्देशिकेचा अभ्यास केला। सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या संज्ञा समजून घेतल्या। उद्देशिकेत नमूद केलेली ही उद्दिष्टे आपल्या संविधानाची वैशिष्ट्येही आहेत। या व्यतिरिक्त संविधानाची आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत हे आपण या पाठात समजून घेणार आहोत। संघराज्य। संघराज्य म्हणजे काय हे आपण आता समजून घेऊयात। संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धती आहे। मोठा भूप्रदेश असल्यास एकाच ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड आहे। दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होते। तेथील लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळत नाही। म्हणून संघराज्यात 2 स्तरांवर शासन संस्था असतात। संपूर्ण देशाचे संरक्षण करणे, परराष्ट्रांशी व्यवहार करणे, शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार पाडते। त्याला केंद्र शासन किंवा संघ शासन असेही म्हणतात। संघ शासन संपूर्ण देशाचा राज्यकारभार करते। आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला राज्य शासन असे म्हणतात। राज्य शासन हे एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहते। उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य शासन। 2 पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या या पद्धतीला संघराज्य असे म्हणतात। संघराज्य म्हणजे काय हे पुन्हा एकदा पाहूया। 2 पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या या पद्धतीला संघराज्य असे म्हणतात। पुढील मुद्दा अधिकार विभागणी। संघ शासन व राज्य शासन यांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिले आहेत। त्यानुसार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे आहेत ते पाहू। आपल्या संविधानाने 3 सूची तयार केल्या व त्यात विविध विषय दिले आहेत। पहिल्या सूचीला संघ सूची म्हणतात। त्यात 97 विषय असून या विषयांवर संघ शासन कायदा करते। राज्य शासनासाठी राज्य सूची असून त्यात 66 विषय आहेत। या विषयांवर राज्य शासन कायदे करते। या 2 सूचींव्यतिरिक्त तिसरी एक समवर्ती सूची असून त्यात 47 विषय आहेत। दोन्ही शासनांना या सूचीतील विषयांवर कायदे करता येतात। या 3 सूचींमधील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो। हा अधिकार शेषाधिकार म्हणून ओळखला जातो। शेषाधिकार म्हणजे काय हे पुन्हा एकदा पहा। संघ सूची, राज्य सूची व समवर्ती सूची या 3 सूचींमधील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो। हा अधिकार शेषाधिकार म्हणून ओळखला जातो। माहित आहे का तुम्हाला? भारतीय संघराज्यातील अधिकारांचे वाटप किंवा विभागणी वैशिष्ट्यपूर्ण आहे। संघ शासन व राज्य शासन यांना परस्परांशी सहकार्य करून देशाचा विकास साधता येणे यामुळे शक्य होते। राज्यकारभारात नागरिकांच्या सहभागाला या पद्धतीत प्रोत्साहन मिळते। आता आपण कोणते विषय कोणाकडे आहेत ते पाहूयात। 1. संघ शासनाकडील विषय। संरक्षण, परराष्ट्र व्यवहार,
युद्ध व शांतता, चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी विषय हे संघ शासनाकडील विषय आहेत. राज्य शासनाकडील विषय शेती, कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग प्रशासन इत्यादी विषय राज्य शासनाकडील विषय आहेत. 3. दोन्ही शासनांसाठी असणारे विषय म्हणजे समवर्ती सूची कोणती आहेत? रोजगार, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा, शिक्षण इत्यादी विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहेत. आता आपण केंद्रशासित प्रदेश किंवा संघशासित प्रदेश म्हणजे काय आणि हे प्रदेश कोणते आहेत ते पाहूयात. भारतात एक संघ शासन, 28 राज्य शासन किंवा घटक राज्य आणि 9 संघशासित प्रदेश आहेत. संघशासित प्रदेशांवर संघ शासनाचे नियंत्रण असते. नवी दिल्ली, दमन दीव, पुदुच्चेरी, चंदीगड, दादरा व नगर हवेली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश किंवा संघशासित प्रदेश आहेत. करून पहा. ईशान्येकडील राज्यांची सूची तयार करा. तेथील राज्यांच्या राजधानीची शहरे कोणती आहेत ते लिहा. हा स्वाध्याय करण्यासाठी आपल्याला भारताचा नकाशा पाहावा लागेल आणि त्यामध्ये ईशान्येकडे असणारे राज्य व त्यांच्या राजधान्या पुढील प्रमाणे आहेत. सिक्कीम, गंगटोक, आसाम, दिसपूर, अरुणाचल प्रदेश, इटानगर, नागालँड, कोहिमा, मणिपूर, इम्फाळ, मिझोराम, एंजॉल, त्रिपुरा, आगरताळा. संसदीय शासन पद्धती. आता आपण संसदीय शासन पद्धती कशा पद्धतीने काम करते, कशी चालते, ती पद्धती कशी आहे याविषयी माहिती घेऊयात. भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धतीविषयी तरतुदी केल्या आहेत. संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धत की जिथे संसदेला म्हणजेच कायदेमंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात. भारताच्या संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश होतो. प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते व ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असते. संसदीय शासन पद्धतीत संसदेत होणाऱ्या चर्चा, विचार विनिमयांना खूप महत्त्व असते. माहीत आहे का तुम्हाला? तुम्ही चलनी नोटा पाहिल्यात ना? त्यावर केंद्रीय सरकार द्वारा प्रत्याभूत असे लिहिलेले असते. पोलिसांच्या खांद्यावरील बिल्ला तुम्ही पाहिला असल्यास त्यावर लिहिलेले दिसते महाराष्ट्र पोलीस. भारतीय रेल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असेही तुम्ही वाचले असेल. याचा अर्थ आपल्या देशात 2 पातळींवर सरकारे आहेत. एक भारत सरकार आणि दुसरे राज्य सरकार. उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार इत्यादी. स्वतंत्र न्यायव्यवस्था. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. वादग्रस्त प्रश्नांची जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा ते न्यायालयाला सादर केले जातात. न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यात अन्याय झालेला असल्यास तो दूर करून निवाडा करते. हे काम निरपेक्षतेने होणे आवश्यक असते. न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. उदाहरणार्थ न्यायाधीशांची नेमणूक शासनातर्फे होत नाही तर राष्ट्रपतींकडून होते. न्यायाधीशांना सहजपणे पदावरून दूर करता येत नाही.
आपल्या संविधानाचं पुढील वैशिष्ट्य एकेरी नागरिकत्व. भारताच्या संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केले आहे, ते म्हणजे भारतीय नागरिकत्व होय. पुढील वैशिष्ट्य संविधानातील बदलाची पद्धती. संविधानात नमूद केलेल्या तरतुदींमध्ये परिस्थितीनुसार बदल किंवा दुरुस्ती करावी लागते, परंतु संविधानात वारंवार दुरुस्ती केल्यास अस्थैर्य निर्माण होऊ शकते. म्हणून कोणताही बदल करताना तो पूर्ण विचारांती व्हावा, यासाठी भारताच्या संविधानातच संविधानातील बदलाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे. संविधानात कोणताही बदल करायचा झाल्यास तो याच प्रक्रियेने करावा लागतो. संविधानातील बदलाची ही प्रक्रिया अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती फार कठीणही नाही आणि अति सोपीही नाही. महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी विचारविनिमयाला यात पुरेसा वाव देण्यात आला आहे. सर्वसाधारण दुरुस्ती सहजपणे होईल इतकी लवचिकताही या प्रक्रियेत आहे. शोधा, आत्तापर्यंत भारतीय संविधानात किती वेळा दुरुस्ती झाली आहे? आपल्या भारतीय संविधानाचे पुढील वैशिष्ट्य निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाविषयी वर्तमानपत्रातील मजकूर तुम्ही नेहमी वाचत असाल. भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली असल्याने जनतेला ठराविक मुदतीनंतर आपले प्रतिनिधी पुन्हा नव्याने निवडून द्यायचे असतात. त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात. या निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात होणे आवश्यक असते. तेव्हाच नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला निवडून देता येते. शासनाने निवडणुका घेतल्यास असे खुले आणि न्याय्य वातावरण मिळेल याची खात्री नसते. म्हणून आपल्या संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एका स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली आहे. ती यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग होय. भारतातल्या सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. सांगा पाहू, सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय? मतदारसंघ म्हणजे काय? भारतीय संविधानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या पाठात आपण त्यापैकी काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचाच अभ्यास केला आहे. मूलभूत हक्कांविषयीच्या विस्तृत तरतुदी हे आपल्या संविधानाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत.